त्यानंतर सागर तुंबडा यांचा सत्कार आपण करूया। मी किरणजी तुंबडा यांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करूया। सागर तुंबडा यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे, त्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार आणि सन्मान केला जातोय। आणि आपण पाहतोय किरणजी तुंबडा यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आणि सन्मान आपण करतोय। एक शॉल, सन्मान चिन्ह आणि साईबाबांचा प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केला जातोय। त्यानंतर आदरणीय सन्मान्य पांडुरंगजी कोरदे यांना विनंती करतोय आपण सुद्धा खाली या हा सत्कार स्वीकारण्यासाठी। चंद्रकांतजी मेढे मला वाटतं इकडे आहेत। चंद्रकांतजी मेढे यांना सुद्धा पुन्हा एकदा विनंती असेल आपण स्टेजवरती या। चंद्रकांतजी मेढे, पांडुरंगजी कोदे यांचा सत्कार केला जातो जितेंद्रजी तुंबडा यांच्या शुभ हस्ते। थँक्यू। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सन्मान्य जितेंद्र माळी यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय। जितेंद्र माळी आपण सुद्धा पुढे यावं आणि सत्कार स्वीकारावा। अजय कोदे, अजय यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय। सन्मान चिन्ह आणि साईबाबांचा प्रसाद देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय। जय। त्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य श्री दिनेश ठाकरे, दिनकर ठाकरे दादांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय। विनंती करतोय आपण या ठिकाणी उपस्थित असलेले कमलाकर जाधव यांच्या शुभ हस्ते थँक्यू। यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अंपायर देवानंद वळवी यांचा सत्कार करतोय आपण। आणि तो सत्कार करण्यासाठी करण यांच्या शुभ हस्ते सत्कार करतोय। देवानंद बलवी यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय। 3 दिवस अंपायरिंग केली, त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह त्यानंतर या ठिकाणी तुषार चौधरी यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय। भरत बीज यांना विनंती करतोय भरत यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करूया। तुषार चौधरी आपण पाहतायत। हा आहे तुषार चौधरी अंपायर या ठिकाणी आपल्याला त्यांनी सहकार्य केलं। त्यानंतर आमच्या डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी डीबीएन प्रीत पाटील, क्या बात है प्रीत, सुपर कॅमेरा वर्क या ठिकाणी मी विनंती करतोय विजयजी तुंबडा यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करतोय। प्रीत पाटील डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी, डीप बिलीफ नेटवर्क, अतिशय खोल विश्वास आहे आणि त्यांनी नेटवर्क ते तयार केलंय। धनंजय मांगेला आणि त्यांचे सहकारी यांचा सत्कार
या ठिकाणी आम्ही फ्री त्याच्याकडे देतोय साईबाबांचा प्रसाद सन्मान चिन्ह. त्यानंतर डीजे रोशन यांचा सत्कार आपण करूया. मी विनंती करते किरण दादांच्या शुभ हस्ते मी गुरुदादांना विनंती करतोय. गुरुदादा आपल्या हस्ते हा सत्कार आपण करतोय. या ठिकाणी सन्मान चिन्ह शॉल आणि साईबाबांचा प्रसाद देऊन आपण सत्कार करतोय. एकदा डीजेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर प्रदीप लोखंडे कॉमेंटेटर समालोचक प्रदीप लोखंडे यांचा सुद्धा सत्कार यश तुंबडा यांच्या हस्ते आपण करणार आहोत. यश यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करतोय. त्यानंतर या ठिकाणी आपण त्यानंतर 3 दिवस ज्यांनी आमच्यासोबत समालोचन केलं असे आपले सर्वांचे लाडके सागर माळी यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. गणेश टभाले यांच्या शुभ हस्ते आपण सागर सरांना सन्मानित करतोय. ज्याने 3 दिवस सलग आपल्याला आपला गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. चला मी माईक पुन्हा एकदा त्यांच्याकडे सुपूर्द करतोय. तिथेच कोणी राहिला असेल तर माफ करा. या ठिकाणी उत्कृष्ट वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळूया. असं आपण मानूया की सर्वांचा सत्कार झाला, जे इथे आहेत त्यांचा सुद्धा आणि जे नाही आहेत त्यांचा सत्कार सुद्धा झाला असं आम्ही या ठिकाणी मनाने शब्द सुमनाने हा विजय तुंबडांचा राहिलाय, कारण की त्याने आपल्याला भरपूर सहकार्य केलंय. तर मी विनंती करेन या ठिकाणी सागर आणि अमित दोघांना त्यांच्या दोघांच्या शुभ हस्ते चला तर अमित मसेकर आणि सागर तुंबडा यांच्या शुभ हस्ते टाळ्या झाल्या पाहिजेत. विजयदानांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभली होती आणि भरपूर मेहनत आणि साईबाबांचा प्रसाद त्यांनी स्वतः जाऊन मला वाटते आणला होता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या ठिकाणी आपण तर या ठिकाणी सर्वांचे आभार. मला वाटतं किरण दादांचे आणि जितू दादांचे भरतचे सगळ्यांचे आभार आम्ही शब्द सुमनाने मानतो आणि तुमचा सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. या ठिकाणी जाऊया आपण आणि साई आधार संघ जो आहे साई आधार संघ नागले त्या सगळ्या आयोजकांचे खूप खूप आभार आपण व्यक्त करूया. सर्व साई आधार नागले हा संघ. तर पहिली ट्रॉफी आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून देणार आहोत आणि प्रदीप याच्याकडे या प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी आपण वळतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनी गेसेस उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा तुम्ही गेस करा तोपर्यंत या ठिकाणी जो दोघांचे तर करण यांच्या शुभ हस्ते ती ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत. करण या, कारण की त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आलेली आहे. थोडासा स्टिकर या ठिकाणी आम्हाला गडबड झाल्यामुळे स्टिकर आपण त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एनी गेसेस कोणी आहे जो तर्क करू शकतो?
तर अमित शर्मा यांच्या भाषेमध्ये सांगूया डेफिनेटली गुरु इज द बेस्ट फिल्डर आणि तो वितरित करण्यासाठी आपण जातोय करण विजय तुंबडा यांच्याकडे त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करूया. हा आहे गुरु या सह्याद्री चषकाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. खूप खूप अभिनंदन गुरु तुझं आणि तुझ्या संघाचं सुद्धा. तर त्यानंतर आपण जाऊया उत्कृष्ट फलंदाज. नॉमिनीज आर सॉरी अगोदर आपण बेस्ट बॉलर घेऊया. बेस्ट बॉलर नॉमिनीज आर योगेश माळी आणि दीपेश वाघात. कोण असेल यापैकी? दीपेश वाघात आणि एकाच्या 7 विकेट आहेत, एकाच्या 6 विकेट आहेत. ही ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया. या ठिकाणी यश तुंबडा यांच्या शुभ हस्ते आपण ती ट्रॉफी देणार आहोत आणि जो आहे तो पटकावतोय ही ट्रॉफी वन अँड ओनली या विभागातील न्यू चमचमता तारा इकडे कोणच बघत नाही बेलकडीमध्ये, विश्वासच नाही त्यांना. योगेश माळी. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. योगेश माळी बीबीपाडा संघाचा 7 विकेट त्याने पटकावल्या आणि त्याच्यामध्ये एक हॅट्रिक आणि आत्ताचा एक आपण जर पाहिला मला वाटतं थोडासा या ठिकाणी टॅलीमध्ये मात्र एक विकेट हॅट्रिक मेडन विकेट. टाळ्या झाला पाहिजेत योगेश याच्यासाठी. आणि जयराम माळी यांच्या माध्यमातून आलेली ही करकरीत 500 ची नोट या ठिकाणी यशाला विनंती करेन. ही 500 रुपये जयराम माळी यांच्या माध्यमातून आलेले आहेत. तर टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा योगेश याच्यासाठी. या टुर्नामेंटचा नक्कीच एक जबरदस्त गोलंदाज. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यानंतर बेस्ट बॅटर या स्पर्धेचा पुन्हा एकदा नितेश आणि योगेश याच्यामध्ये टक्कर आहे. नितेश आणि योगेश कोण आहे बेस्ट बॅटर या स्पर्धेचा आणि बेस्ट बॅटर ठरतोय टॉलमॅन नितेश हंडवा. ती ट्रॉफी वितरित करण्यासाठी गुरुदादा जाधव यांना विनंती करेन. त्यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी आपण वितरित करतोय. नितेश हंडवा या ठिकाणी मॅन बेस्ट बॅटर ठरतोय या स्पर्धेचा. क्या बात आहे. वेल डन नितेश. खूप खूप अभिनंदन. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे तर आपण जाऊया. नो डाऊट योगेश माळी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच लास्ट मॅचचा मी वितरित करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय. आदरणीय सन्मान्य आमचे अमित मसेकर यांच्या हस्ते एकही दिलेला नाहीये. सामनावीर आता मॅन ऑफ द सिरीज आम्ही लगेच देतोय, जास्त उत्कंठा वाढवत नाहीये. मॅन ऑफ द सिरीज साठी एकाच्या 268 आणि एकाच्या 260 पॉइंट आहेत. एनी गेसेस मॅन ऑफ द सिरीज आणि नावं आहेत नितेश हंडवा आणि योगेश माळी. मॅन ऑफ द सिरीज साठी टक्कर आहे. तर या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी एकाच्या पॉइंट आहेत 268 आणि एकाच्या आहेत 260
आणि मॅन ऑफ द सिरीज ठरतोय. त्या अगोदर मी वितरित करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय सागर तुंबडा यांना. त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करतोय. सागरजी या आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी प्रदान करणार आहोत. ही ट्रॉफी आपल्याला लाभली होती आदरणीय सन्मान्य देवेंद्रजी पाटील जे पांजुगावचे रहिवासी आहेत त्यांच्या माध्यमातून. आणि ही ट्रॉफी पटकावतोय प्रदीप. निदेश अंडवा कन्फर्म केलं भरपूर वेळा, कारण की नितेश याने जबरदस्त कामगिरी केली होती. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती, आपल्या मोबाईल स्क्रीन वरती टॉलमॅन 88 धावा आणि 4 विकेट. पुन्हा एकदा अभिनंदन नितेश याचं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 4 विकेट आणि 88 धावा. त्यामुळे आपण जर पाहिलं की नक्कीच अभिनंदन असेल नितेश तुझं आणि तुझ्या संघाचं. जाऊया आपण पुन्हा एकदा थँक्यू. तर आता जाऊया उत्कृष्ट अशी जे 3 संघ आपल्याला मिळाले. तिसरा क्रमांक विजेता संघाचा संघनायक. ट्रॉफी वितरित करण्यासाठी मी सर्वांना पुढे बोलवतोय. सागरजी तुंबडा, अमितजी मसेकर, तसेच जितेंद्रजी माळी आणि नरोत्तमजी तुंबडा या सर्वांना या ठिकाणी मी पुढे बोलवतोय. त्यांच्या शुभ हस्ते तसेच आमचे आयोजक जितेंद्र तुंबडा, त्यानंतर किरणजी तुंबडा आणि विजयजी तुंबडा यांना सर्वांच्या शुभ हस्ते या ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत. तर मी विनंती करतोय ट्रॉफी आणा. एकाने फोटो घ्या. तिसरी हा एकाने फोटो घ्या. ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे आदरणीय सन्माननीय सागरजी तुंबडा यांच्या माध्यमातून. त्यांच्या शुभ हस्ते आणि नरोत्तम शेठ यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत. आणि त्यांनी बाकीचे तर सहकार्य करायचं आहे. आणि साईबाबांचा फोटो जो आहे तो नक्कीच जितेंद्रजी. तर बेलकडी संघ या आणि ही ट्रॉफी आणि साईबाबांचा फोटो आपण स्वीकारा. बाकींनी खाली बसा. काहींनी वर जा मागे. काहींनी मागे वर गेला तरी चालेल. बघा सेटअप करा, स्वतःला सेटअप करा. हा मान्यवरांनी मागे या. मान्यवरांनी वर चढला तरी चालेल. नर्तन सेट वरती या. हा फक्त कर्णधार एक वर जा. कर्णधार फक्त बघत बसा. बाकींनी खाली. यस ओके. कॅमेरामॅन तू या साईडने. ओके टाळ्या झाल्या पाहिजे या संघासाठी. तिसरा क्रमांक विजेता संघ एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी संघ. खूप खूप अभिनंदन. जाऊया आपण. यस प्रीत ओके थँक्यू. तर चला साई बाबा की क्या बात आहे. एक साई बाबांची प्रतिमा आणि सागरजी तुंबडा यांच्या माध्यमातून आलेली चमचमाती ट्रॉफी. सर्व मान्यवरांनी तसंच त्या ठिकाणी मान्यवरांनी तसंच उभं राहायचं आहे. नक्कीच बाला खूप खूप अभिनंदन तुमचं. नक्कीच खूप खूप अभिनंदन. त्यानंतर दुसरा क्रमांक विजेता संघ दुसरा क्रमांक विजेता संघ जो आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय की जी ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे सन्मान्य श्री दामू जाण्या तुंबडा यांच्या स्मरणार्थ विजय मोहन तुंबडा यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक विजेता कामन संघाला या ठिकाणी आमंत्रित करूया आणि टाळ्या या ठिकाणी वाजवत कामन संघासाठी जोरदार. क्या बात आहे. आपल्या स्वतःला सेटअप करा व्यवस्थित. कर्णधार फक्त पुढे उभा राहायचा आहे. यस बाकींनी सर्वांनी खाली बसा.
बाकी सर्वांनी खाली बसा. DJ Sandy in the mix. हे बस खाली. या ठिकाणी आपण पाहतोय द्वितीय क्रमांक विजेता संघ साई बाबा की क्या बात आहे. अभिनंदन कामन संघाचे. जय. या साई आधार नागले चषकाचा द्वितीय क्रमांक विजेता ठरतोय तो म्हणजे गावदेवी कामन संघ. राकेश खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. मात्र दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवायला सुद्धा थांबायला हवं, हे सुद्धा नक्कीच विसरून चालणार नाही. प्रथम क्रमांक विजेता संघ टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघ. चला खाली बसा, खाली बसा. झालं का? चला थांबायचंय. तसंच थांबायचंय. हा आहे आपल्या साई आधार चषकाचा प्रथम क्रमांक विजेता संघ तो म्हणजे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघ. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती साई बाबा की गावदेवी माते की. तर या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच जबरदस्त अशी कामगिरी करणारा टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघ ठरतो या साई आधार चषकाचा. तर नमस्कार. या ठिकाणी आपण पाहिलात या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची ही शेवटची स्पर्धा साई आधार नागले संघाने आयोजित केली होती आणि तो प्रथम क्रमांक विजेता ठरलेला आहे तो म्हणजे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघ. द्वितीय क्रमांक विजेता ठरलेला तो म्हणजे गावदेवी कामन संघ आणि तिसरा क्रमांक विजेता ठरलेला तो म्हणजे एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी हा संघ. या आयोजकाने अतिशय सुंदर आयोजन केलं आणि या शेवटच्या स्पर्धेमध्ये एक अतिशय चांगला खेळ सर्व खेळाडूंनी दाखवला. त्याबद्दल सर्व 36 संघांचे, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आणि साई आधार नागले या संघाचे खूप खूप आभार. गावले इथे मात्र नागले या गावाचे खूप खूप आभार. थँक्यू. थोडासा इथे मिस कमेंट झालेला आहे, माफ करा. तर एडिट मध्ये आमचे ते काढून टाकतील. जाऊया आपण आता पुढच्या स्पर्धेमध्ये. पुढच्या वर्षी भेटणार आहोत प्रदीप, मी आणि सर्व वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन. तोपर्यंत थांबूया आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. डिबेंट लाईव्ह आणि VTSCA च्या माध्यमातून आपले खूप खूप आभार. जाऊया आपण आता मात्र थोडंसं रेस्ट करूया. पावसाळ्याच्या नंतर भेटूया. जय जय महाराष्ट्र. आणि या सीझन मध्ये आमच्याकडनं काही चुका झालेल्या आहेत त्या माफ करा आणि त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच आपण करणार आहोत. म्हणजेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा सांगतोय, आमच्या नाही, कारण की आम्ही फ्रंट वरती असो. मात्र काही जर चांगल्या सजेशन असतील तर सुचवा. या येणाऱ्या गॅप मध्ये पॅच मध्ये आपण ते नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत थांबूया आणि पुढच्या वर्षी भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.